बहिणींचं अजित पवारांवर निस्सीम प्रेम आहे। अजित पवारांच्या पूर्णाकृती पुतळ्याला राखी बांधलेली आहे। अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत महिलांचं भावपूर्ण अभिवादन। बारामतीत रक्षाबंधनाच्या निमित्तानं भावनिक चित्र पाहायला मिळालंय। बारामतीच्या लाडक्या बहिणीने स्वर्गीय अजित पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला राखी बांधत रक्षाबंधन साजरं केलंय। यावेळी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत महिलांनी भावपूर्ण अभिवादन केलंय। पाहूया पुढील महत्वाची बातमी। आरएसएसच्या मुख्यालयात रक्षाबंधन साजरा करण्यात आलेला आहे। भाजप युवा मोर्चाच्या भगिनींनी राख्या बांधल्या तर नागपूरच्या आरएसएस मुख्यालयात रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आलाय। भैयाजी जोशी, अखिल भारतीय प्रचार सहप्रमुख प्रदीप जोशी, प्रांत प्रचारक गणेश शेट्टे यांच्या उपस्थितीत रक्षाबंधन साजरा करण्यात आलाय। हा भाऊ लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। आमदार राजेश मोरेंचं बहिणींना आश्वासन आहे। राजेश मोरेंचा आशा वर्कर आरोग्य निरीक्षकांसोबत रक्षाबंधन हा सण साजरा आहे। आज मोठ्या प्रमाणात या आपल्या आशा वर्कर असतील, आरोग्य निरीक्षक असतील आणि आमच्या महाआघाडीच्या सर्व महिला असतील, आज आपल्या लाडक्या भावाला राखी बांधण्यासाठी आज मोठ्या प्रमाणात या शहर शाखेत जमा झालेल्या आहेत। कारण लाडक्या बहिणींचा एकच आहे की माझा भाऊ माझ्या पाठीशी सतत राहिला पाहिजे, भावाचा आशीर्वाद मिळाला पाहिजे। त्याचप्रमाणे भावाला पण असा एक खात्री असते, आनंद असतो की माझ्या बहीण माझ्या पाठीशी असतात आणि बहीण पण सहकार्य करत असतात। मग तो एकजुटीचं नातं आणि म्हणून राखी आज पौर्णिमेचा दिवस रक्षाबंधनला आज मोठ्या प्रमाणात लाडक्या भावाला राखी बांधण्यासाठी आज आलेल्या आहेत। तर नवनीत राणांनी जवानांसोबत रक्षाबंधन हा सण साजरा केलेला आहे। भाजप नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांनी सैन्य रक्षकांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केलाय। सैन्य दलातील तसेच स्वतःला सुरक्षा पुरवणाऱ्या जवानांसोबत हा सण नवनीत राणा यांनी साजरा केलाय। प्रत्येक जवानाला राखी बांधून त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुख समृद्धीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत। नवनीत राणांनी जवानांसोबत रक्षाबंधन हा सण साजरा केलेला आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्षाबंधनाचा सण सैन्य दलातील तसेच स्वतःला सुरक्षा पुरवणाऱ्या जवानांसोबत नवनीत राणांनी हा सण साजरा केलेला आहे। जेवढेही माझे जवळ राहतात त्यांना मी राखी बांधून दरवर्षी साजरा करत असतो राखी आपली। पण हा फक्त त्यांनाच नाही, पण जेवढेही बॉर्डरवर लढणारे असतात, महाराष्ट्र पोलीस असो, जिथे कुठेही जे देशाची सेवा करतात ते आपली ड्युटी निभवतात आणि राखी आपले परिवारासोबत कुटुंबासोबत ना करताना या देशाची जेवढेही बहीण आहे, जेवढेही महिला आहे, मुली आहे, त्यांची रक्षणा करिता ते वेगळी ठिकाणी असतात। म्हणून त्यांना असं वाटू नये की आमची राखी अशीच गेली। म्हणून हा प्रेम देशाचे सैनिकसाठी हा छोटासा संदेश आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।